आत्ता अंजली मॉलमधून बाहेर पडत होती तेव्हाच तिला कुणाचा तरी फोन आला. स्क्रीनवर जे नाव झळकत होतं ते पाहून अंजलीच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू उमटलं. फोन उचलताच पलीकडून एक थोडीशी कोरडी, गंभीर आवाज तिच्या कानात पडली. हॅलो, मी ड्रायव्हरला सांगितलं आहे, तू थेट ऑफिसला ये. अंजली फक्त असं उत्तर देऊन कॉल कट करते. ड्रायव्हर अंकलनी गाडीचं दार उघडलं. अंजलीचं सगळं सामान घेऊन त्यांनी ते दुसऱ्या गाडीच्या डिकीत ठेवायला लावलं. मग ते स्वतः त्यांच्या सीटवर जाऊन बसले. थोड्या वेळाने ते ऑफिसमध्ये पोहोचले आणि तिथे गाडी थांबवली. आज अंजली दुसऱ्यांदा करणच्या ऑफिसमध्ये येत होती. बॉडीगार्डनं पटकन गाडीचं दार उघडलं. अंजली बाहेर आली आणि लगेचच सर्व बॉडीगार्ड्स तिला घेरून ऑफिसच्या आत घेऊन गेले. जसं ती ऑफिसच्या आत गेली तिला जाणवलं की तिथे पूर्वी ज्या 2 बायका असायच्या त्या आता नव्हत्या. त्यांच्या जागी 2 मुलं होती, जी त्यावेळी खाली मान घालून उभी होती. ती जसजशी आत जात होती तसतसे सर्व कर्मचारी तिला झुकून अभिवादन करत होते. नंतर ती पर्सनल लिफ्टमध्ये गेली. तिच्यासोबत 2 महिला बॉडीगार्डही लिफ्टमध्ये होत्या. थोड्याच वेळात ती करणच्या केबिन बाहेर उभी होती. ती दरवाजा ठोठावणार इतक्यात आतून एक थंडसर आवाज आला. आत या, तुम्हाला परवानगीची गरज नाही. मग ती काही न बोलता सरळ आत शिरली. आज अंजली करणच्या ऑफिसमध्ये दुसऱ्यांदा आली होती. पण आज ऑफिस काहीसं बदललेलं वाटत होतं. कारण जेव्हा ती पहिल्यांदा आली होती तेव्हा सगळीकडे काळ्या रंगाचे पडदे, काळ्या रंगाचे सोफे, सगळंच काळ्या रंगात होतं. पण आज ऑफिस येलो कॉम्बिनेशनमध्ये सजवलं होतं, ज्यामुळं संपूर्ण ऑफिस राजमहालासारखं भासत होतं. ती चारी बाजूंना पाहत होती. करण समोर आपल्या किंग चेअरवर बसलेला फक्त अंजलीकडेच पाहत होता. करणच्या नजरेची तीव्रता अंजलीला आपल्या अंगावर जाणवली. तेव्हा तिने करणकडे न पाहताच विचारलं, तुम्हाला कसं कळलं की मीच बाहेर होते? करण आपल्या खुर्चीवरून उठतो आणि अंजलीला मागून मिठी मारत म्हणतो, कारण तुमच्या धडधडण्याच्या प्रत्येक ठोक्याचा आवाज मला ऐकू येतो जेव्हा तुम्ही माझ्याजवळ असता तेव्हा. अंजली हे ऐकून लाजून गेली. तिच्या गालांवर लाली पसरली. करण तिच्या खांद्यावर आपले ओठ फिरवत विचारतो, शॉपिंग झाली का? अंजली काहीच बोलू शकत नव्हती. ती फक्त त्या क्षणाचा अनुभव घेत होती, जे तिनं अर्जुनसोबत 10 वर्षात कधीच अनुभवला नव्हता. तिला वाटत होतं की वेळ थांबावी, हा क्षण कधीच संपू नये. करणचे हात हळूहळू अंजलीच्या झिपकडे सरकत होते आणि अंजली अजूनही त्याला थांबवू शकत नव्हती. करण अजून काही करत होता त्याआधीच बाहेरून दारावर नॉक झालं. करणला यावेळी प्रचंड राग आला. तो या क्षणाला पुढे नेत होता, पण मध्येच कुणीतरी अडथळा आणला. रागानेच तो म्हणाला, कम इन. बाहेर नितीन उभा होता. त्याच्या हातात काहीतरी होतं जे अंजलीच्या समजण्याच्या पलीकडचं होतं. करणनं अंजलीला सांगितलं, आत एक खोली आहे, तिथे जा आणि फ्रेश होऊन या. अंजली एवढंच बोलून तिथून निघून गेली. करण मग नितीनकडे पाहत म्हणाला, काय बातमी आहे? सर, ती... नितीन भीतीनं काही बोलू शकत नव्हता. काय लावलंय? जे बोलायचं आहे ते सरळ बोल. करण डोळे लाल करत म्हणाला, सर, आपण जो टेंडर भरला होता अमेरिकन परफ्यूम कंपनीसाठी तो रिजेक्ट झाला आहे. नितीन घाबरत बोलला, काही झालेलं नाहीये. तो टेंडर आपल्यालाच मिळाला आहे, कारण आपण 2 टेंडर भरले होते. एक रिजेक्ट झाला असला तरी दुसरा आपल्याला मिळालाय. करण हसत हसत म्हणाला, पण गुप्ताने जे केलं त्याचं काय? वेळ आल्यावर आपण त्याला सडेतोड उत्तर देऊ. आता जा इथून. करण नितीनला तिथून निघायला सांगतो. नितीन तिथून निघतो. तेवढ्यात त्याच्या कानात करणचा कडक आवाज पडतो, सूरजला आपल्या स्पेशल रूममध्ये घेऊन जा. नितीन घाबरत उत्तर देतो, जी सर. त्याला इतकी भीती वाटत होती की करणचा चेहराही पाहायची त्याची हिंमत नव्हती, कारण करण आता प्रचंड संतापात होता. करणच्या रागासमोर आजवर कुणीही टिकू शकलं नव्हतं. म्हणून नितीननं तिथून निघून जाण्यातच आपली भलाई समजली आणि तो तिथून 9-11 झाला. अंजली वॉशरूममधून बाहेर आली. तिची नजर समोर गेली. तिथे करण हात छातीवर घालून खोल विचारात बुडलेला होता.
ती हळूहळू करणजवळ गेली आणि म्हणाली, काय झालं? तुम्ही तणावात वाटताय. नाही, अशी काही गोष्ट नाही आहे. करण मागे वळत म्हणाला, तुमच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसतंय. कुठे तब्येत तर ठीक नाही ना? अंजलीनं काळजीनं करणच्या कपाळाला हात लावत विचारलं. मी ठीक आहे. मला एका मीटिंगला जायचं आहे, करण म्हणाला. आत्ता? एवढ्या वेळेवर? फार गरजेचं आहे का? अंजलीनं करणच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. हो, जावं लागेल. पण तूही शॉपिंगमुळे थकली असशील ना? मग थोडा वेळ आराम कर. मीही थकलोय. दोघं मिळून आराम करू. करण हसत अंजलीची थट्टा करत म्हणाला. हो, थोडी थकली आहे. झोप घ्यावीशी वाटते. तुम्ही मला झोपवू शकाल का? अंजली करणला मिठी मारत म्हणाली. चालेल, मी तुला झोपवतो. करण आपल्या बुकशेल्फजवळ गेला आणि त्यातील एक काळ्या पुस्तकावर हात ठेवताच एक गुप्त दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. अंजलीने जेव्हा बघितलं तेव्हा तिथे एक सुंदर सजवलेली बेडरूम होती, अत्यंत आकर्षक आणि देखणी. करण अंजलीकडे गेला आणि तिला उचलून त्या खोलीकडे घेऊन गेला. करणच्या स्पर्शानं अंजलीच्या अंगभर एक विजेसारखी झिंझिनी पसरली होती. त्याच्या स्पर्शानं तिच्या अंगावर सळसळून काहीसं उठत होतं. करणनं तिला हळुवारपणे बेडवर झोपवलं आणि तिच्या बाजूला बसला. अंजली करणकडे पाहत नव्हती. ती खूपच लाजत होती. करणनं तिचा चेहरा अलगद आपल्या हातात घेतला, वर उचलून स्वतःकडे बघायला लावलं आणि म्हणाला, तुम्ही शांत झोपू शकता. मी काहीच करणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः नाही म्हणत. करणच्या तोंडून हे ऐकून अंजलीला अधिकच लाज वाटू लागली. अंजली दुसऱ्या बाजूला वळत म्हणाली, तुम्ही माझ्या शेजारी झोपू शकता का? मला तुमचं जवळ असणं खूप छान वाटतं. करण हे ऐकून हळूच हसला आणि अंजलीच्या शेजारी येऊन झोपला. तो तिच्या अगदी जवळ गेला आणि तिच्या कानावर एक हलकं चुंबन घेत म्हणाला, तुम्ही जर अशा पद्धतीनं मला जवळ बोलावत राहिलात तर मी स्वतःला सावरू शकणार नाही. अंजलीच्या गालांवर लाजेची लालसर झाक पसरली होती, पण आता ती काहीही बोलू शकत नव्हती. म्हणून ती काही न बोलता करणच्या बाहुपाशात शिरली. अंजलीच्या या हावभावानं करणच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित उमटलं. तो खूप प्रेमानं अंजलीचे केस कुरवाळू लागला. काही मिनिटात अंजलीची पकड करणवरून सैल होत गेली. करणला कळून गेलं की अंजली झोपली आहे. तो हळूच उठला आणि आपले कपडे नीट केले. करण पाहतो की अंजली एका लहान बाळासारखी झोपली आहे, अगदी कुशीत गोळा होऊन. त्याला जाणवतं की कदाचित तिला थंडी वाजत असावी. म्हणून तो एसीचं तापमान सामान्य करतो आणि अंजलीवर ब्लँकेट नीट पसरवतो. तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेऊन तो तिथून निघतो आणि आपल्या ऑफिसमध्ये परततो. करण ड्रॉवरमधून एक बंदूक काढतो. ती आपल्या पॅन्टच्या मागील खिशात ठेवतो. मग तो एका विशिष्ट दिशेने निघून जातो. थोडं अंतर चालल्यानंतर तो एका लांब गॅलरीसारख्या ठिकाणी पोहोचतो. जसं जसं तो पुढे जातो तसतसं लाईट्स आपोआप लागत आणि बंद होत जातात. मग तो एका खोलीकडे जातो. जसा तो खोलीपाशी पोहोचतो एक प्रकाश त्याच्यावर पडतो आणि दरवाजा आपोआप उघडतो. तो आत जातो आणि पाहतो एक माणूस खुर्चीला बांधलेला आहे. करण खोलीत जाताच आपोआप दरवाजा बंद होतो. आत बसलेला माणूस करणला पाहून भीतीनं बोलतो, सर, तुम्ही मला इथे का आणलंय? करण एक वाकडी भीतीदायक स्मित हसतो. त्या मुलाला आणखीनच भीती वाटते. असं आहे, तुला माहीतच नाही का आणलंय तुला इथे? करण हसत चुच असा आवाज काढतो. जी सर, आम्हाला का आणलंय? तो मुलगा घाबरत विचारतो. करण रागाने सूरजचे दोन्ही गाल जोरात पकडून म्हणाला, मी तुला इथे का आणलंय हे तू चांगलंच समजून गेला असशील. तर सरळ सांग, किती पैसे घेतलेस? सर, मी काहीही पैसे घेतले नाहीत. मी खरंच बोलतोय. मी कुणाकडून पैसे घेईनच का आणि कशासाठी? सूरज घाबरत बोलला. करण नितीनकडे पाहत म्हणाला, सूरजला ते फोटो आणि व्हिडिओ दाखव. कदाचित याची हरवलेली आठवण परत येईल, जी की सध्या पैशांची वास आणि भीतीनं नाहीशी झाली आहे. जी सर, नितीन म्हणाला. तो प्रथम काही फोटो दाखवतो. ते फोटो संपल्यावर एक व्हिडिओ सुरू होतो, ज्यामध्ये सूरज एका माणसाकडून पैसे घेताना स्पष्ट दिसतो. तो त्या माणसाशी हसत हसत हस्तांदोलन करतो
आणि मिठीही मारतो. करण सूरजकडे पाहून म्हणतो, कशी वाटली आमची शूटिंगची शानदार फिल्म? सूरज इतका घाबरलेला होता की त्याच्याकडून काही बोलणंही शक्य नव्हतं. तो फक्त मान खाली घालून बसला होता. करणचा राग 7व्या आसमानावर पोहोचला होता. त्यानं पुन्हा सूरजचे गाल दाबून जोरात ओरडला, आमच्याशी गद्दारी? हो, मी तुला आधीच विचारलं होतं, पण तू काहीच सांगितलं नाहीस, तर आता शिक्षा मिळणारच. तो नितीनकडे रागात इशारा करतो. नितीन आपल्या खिशातून एक रिमोट काढतो आणि त्यावर एक बटन दाबतो. ज्या खुर्चीवर सूरज बसलेला असतो त्या खुर्चीतून आपोआप बेड्या बंद होतात आणि हळूहळू एक धारदार कट्यार, जिचा वापर सामान्यतः लाकूड कापण्यासाठी होतो, खुर्ची खालून वर यायला लागते. ती हळूहळू पुढे सरकू लागते. सूरज भीतीने किंचाळतो आणि ओरडतो, सर, माफ करा, मी गुप्ताच्या मुलाकडून पैसे घेतले होते. माफ करा मला सर, प्लीज. आता पुढे असं काही होणार नाही. पण करण काही ऐकायलाच तयार नव्हता. जणू तो बहिराश झाला होता. तो नितीनला इशारा करतो, सगळं लवकर संपव. सर प्लीज, माझ्यासाठी नाही तर माझ्या आईसाठी तरी मला माफ करा. या जगात तिच्याशिवाय माझं कुणीच नाही. सूरज रडत रडत हात जोडून विनवणी करत होता. तुला हे सगळं करण्यापूर्वीच विचार करायला पाहिजे होता. आता काहीही होऊ शकत नाही. नितीन सूरजच्या कानाजवळ अगदी हळू आवाजात म्हणाला. सूरजच्या हाताजवळ असलेला तो धारधार कापणारा ब्लेड आता अगदीच जवळ आला होता. क्षणातच त्याची सर्वात लांब बोट कापली गेली. एक तीव्र वेदनांनी भरलेली किंकाळी संपूर्ण खोलीत घुमली. पण एकच बोट कापल्यानंतर ती कट्यार आपोआप थांबली. सूरजनं जरा सुटकेचा श्वास घेतला. अजूनही खोलीत AC चालू होता, तरी तो घामाघूम झाला होता. बोट कापल्यामुळं त्याच्या अंगात प्रचंड गरम जाणवत होतं. करण त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, आज मी तुला सोडतोय, कारण यात तुझ्या आईचा मुलगा सामील आहे, नाहीतर आज तू. हे बोलून करण वळला आणि जायला लागला. जाता जाता तो नितीनकडे वळून म्हणाला, त्याचं योग्य उपचार करून घे. करण तिथून निघून गेला. जेव्हा तो त्या गूढ कॉरिडॉरमध्ये आला तेव्हा त्याच्या मनात विचार चालू होता. आईचं दुःख काय असतं हे मी चांगलंच ओळखतो. आज मी एका आईला तिच्या मुलापासून वेगळं करू शकलो नाही, म्हणूनच तू वाचलास सूरज. थोडं अंतर चालल्यानंतर तो त्या सिक्रेट रूममधून बाहेर आला. त्या रूमबद्दल फक्त नितीन आणि करणलाच माहिती होती. जेव्हा सूरजला इथे आणलं गेलं तेव्हा त्याच्या डोळ्यांवर पट्टी होती, म्हणूनच त्याला कल्पनाच नव्हती की तो कुठे आहे आणि कुठल्या दिशेने नेत आहेत. काही वेळातच करण आपल्या केबिनमध्ये पोहोचतो. तो मग अंजली असलेल्या रूममध्ये जातो आणि पाहतो, अंजली अजूनही झोपलेली असते. तिला त्रास नको म्हणून तो तसाच परततो आणि आपल्या कामात गुंतून जातो. सुमारे 1 तासानंतर अंजली अचानक जोरात किंचाळत जागी होते. कदाचित तिनं एखादं भयंकर स्वप्न पाहिलं असावं. करण आपल्याच कामात गुंतलेला होता, पण अंजली जिथे झोपलेली होती त्या रूममध्ये एक सिक्रेट कॅमेरा बसवलेला होता. जसं अंजलीनं किंचाळलं, करणच्या लॅपटॉपच्या होम स्क्रीनवर त्याचं लक्ष गेलं. तो ताबडतोब तिला पाहायला निघाला. करणला जवळ पाहून अंजली पटकन त्याला बिलगली आणि रडायला लागली. करणनं आज पहिल्यांदाच अंजलीला अशा अवस्थेत पाहिलं होतं. त्याला लगेचच समजलं की अंजलीनं काहीतरी वाईट स्वप्न पाहिलं आहे, म्हणून ती इतकी घाबरली आहे. करण तिला घट्ट मिठी मारून ठेवतो आणि विचारतो, बाळा काय झालं? असं का घाबरली आहेस? काय वाईट स्वप्न पाहिलंस का? अंजली काहीच बोलू शकत नव्हती. ती फक्त करणच्या कुशीत राहू इच्छित होती. करणही तसाच तिला मिठी मारून बसून राहिला. थोड्या वेळानं अंजलीचं मन स्थिर झालं. तेव्हा करणनं तिला एक ग्लास पाण्यातून दिला आणि म्हणाला, पहिल्यांदा हे पाणी पिऊन घे. अंजली काहीही न बोलता ग्लास घेते आणि पाणी पिते. पाणी प्यायल्यानंतर करण तिला विचारतो, काय झालं बाळा, तू इतकी घाबरलेली का दिसतेस? अंजली करणचा हात पकडते आणि म्हणते, मी एक वाईट स्वप्न पाहिलं होतं, ज्यात कोणीतरी तुम्हाला खूप मारलं होतं आणि तुम्हाला. इतकं बोलूनच ती परत करणच्या मिठीत शिरते. करण तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवून तिला शांत करतो. काही वेळानंतर अंजली करणपासून अलग होते.
करण तिला समजावत म्हणतो, बाळा पहा, मी तुझ्या समोर आहे, मला काहीच झालं नाही. अंजली फक्त एकटक करणकडे पाहत असते आणि मग ती म्हणते, माझ्यासोबत एक वचन द्या, तुम्ही मला कधीही एकटं सोडणार नाही. करण तिचा हात हातात घेत म्हणतो, मी तुला वचन देतो, जोपर्यंत मी जिवंत आहे तुला कधीही एकटं सोडणार नाही, आणि जर कधी माझ्या डोळ्यांनी बंद होण्याची वेळ आली तरीसुद्धा मी तुझी सावली बनून तुझ्यासोबत राहीन. चला आता खूप वेळ झाला, आपण बाहेर जाऊ डिनरला. करण आपलं घड्याळ पाहत म्हणतो, किती वाजले आहेत? अंजली आश्चर्यानं विचारते. 7 वाजले आहेत. करण तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणतो, काय? मग आपण घरी निघूया ना, पप्पा घरी एकटे असतील, त्यांची औषधं घेण्याची वेळ झाली असेल, माहीत नाही त्यांनी जेवण केलंय का नाही. ते अंजली बोलत असते. तेवढ्यात करण तिच्या ओठांवर बोट ठेवतो आणि म्हणतो, किती बोलता तुम्ही, थांबा, अगदी शांत. पप्पांनी जेवण केलंय, औषधही घेतलंय, म्हणून आता फक्त रिलॅक्स. अंजली काहीच बोलत नव्हती. मग करण हसत म्हणतो, काहीतरी बोल ना, आत्ता इतकं बोलत होतीस ना. अंजली डोळ्यांनी इशारा करत म्हणते की पहिलं आपलं बोट माझ्या ओठांवरून काढा. अंजलीचा इशारा लक्षात येताच करणनं ताबडतोब आपला हात बाजूला घेतला. मग अंजली हसत म्हणाली, ठीक आहे, चला मी फ्रेश होऊन येते. असं म्हणत ती वॉशरूमच्या दिशेनं निघाली. करणनं मागूनच तिचा हात पकडला आणि म्हणाला, मला एक किस पाहिजे. अंजली काहीच बोलत नव्हती. ती फक्त करणच्या पकडीतून मोकळी होण्याचा प्रयत्न करत होती. पण करण तिला जवळ ओढून म्हणाला, काय झालं, बोल ना. अंजलीचं डोकं खाली होतं. ती अजूनही काहीच बोलत नव्हती. करणनं तिचा चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यात पाहत हळूहळू तिच्या ओठांजवळ झुकू लागला. जसजसं करण तिच्या ओठांजवळ येत होता तसं अंजलीनं डोळे मिटले आणि तिचं हृदय वेगानं धडधडायला लागलं. आता करणचे ओठ अंजलीच्या ओठांवर होते. हळूहळू करण तिच्या ओठांचा आस्वाद घेऊ लागला. करणला जाणवलं की अंजलीला श्वास घेणं कठीण होतंय. तेव्हा त्यानं तिला अलग केलं आणि हसत म्हणाला, तुम्हाला किस करताना श्वास कसा घ्यायचा हेच माहीत नाही, हे पण शिकावं लागेल. करणचं हे बोलणं ऐकून अंजली खूपच लाजली आणि पटकन वॉशरूममध्ये शिरली. दरवाजा बंद करून तोच आपलं धडधडणारं हृदय शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. आज तिला या भावना जगण्यात एक वेगळं सुख वाटत होतं, अर्जुनसोबत कधीही न मिळालेलं. थोड्या वेळानं अंजली वॉशरूममधून बाहेर आली. तेवढ्यात करणही तयार झाला होता. करणनं एक बॅग अंजलीकडे देत म्हणाला, हे घालून टाक. काय आहे हे? अंजलीनं विचारलं. तुम्हीच पहा. करण आपली टाय नीट करत म्हणाला. अंजली परत त्या रूममध्ये गेली जिथे ती झोपली होती. तिथं गेल्यावर तिनं बॅग उघडली तर त्यात एक लाल रंगाचा गाऊन होता, खूपच महागडा आणि सुंदर दिसणारा. तो गाऊन पाहून अंजली खूप खुश झाली. बॅगेत आणखी शोधल्यावर तिला एक मेकअप किटही मिळालं. बहुतेक एखाद्या अत्यंत महागड्या ब्रँडचं होतं. त्या डब्यावरचं नाव वाचल्यावर अंजलीच्या तर पायाखालची जमीनच सरकली, कारण हा ब्रँड नुकताच लॉन्च झाला होता. सुजी या ब्रँडचं सामान अतिशय महागडं असतं. अंजलीनं तो गाऊन परिधान केला आणि आरशासमोर बसली. तिनं थोडासा मेकअप केला. तिला जड मेकअप अजिबात आवडत नसे. तिनं फक्त हलकंसं आयलाइनर, काजळ आणि लिपस्टिक लावली. केसांचा एक गुच्छा करून त्यात एक सुंदर डायमंडची पिन लावली, जी तिच्यावर कमालीची शोभत होती. अंजली बाहेर आली. करण खिडकीसमोर उभा असताना कोणाशी तरी बोलत होता. अंजलीची चाहूल लागताच त्यानं कॉल कट केला आणि तिच्याकडे पाहू लागला. अंजलीला पाहताच तो पाहतच राहिला. आज अंजली जणू काही सौंदर्याचा कहरच केला होता. करण तिच्याजवळ गेला आणि तिच्या कानात अलगद म्हणाला, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. असं म्हणत त्यानं तिच्या काजळाचा थोडासा भाग हलक्यानं स्पर्शून तिच्या कानामागे लावला. अंजली लाजून अक्षरशः पाणावली होती. पण करणनं आपल्या खिशातून एक छोटंसं डब्यासारखं काहीतरी काढलं. ते अंजलीकडे देत म्हणाला, हे उघडा. अंजली ते डब्बा उघडायला लागली. त्यात एक ब्लू डायमंडचं नेकलेस होतं. अंजलीला आठवलं की हे नेकलेस केवळ काही निवडक सेलिब्रिटींकडेच असतं. मग करणकडे बघत ती विचारते, हे ब्लू डायमंडस ना?
हे तुम्ही कुठून आणलं? करण हसून म्हणतो, हो, हे मी खूप आधीच तुमच्यासाठी घेतलं होतं, पण ते देण्याची वेळच कधी आली नाही. पण आज आहे वेळ आणि आहे कारण. करणचं बोलणं ऐकून अंजली काहीच बोलू शकली नाही. करणनं तिला आरशासमोर बसवलं आणि म्हणाला, चला मीच घालून देतो. करणनं तिच्या गळ्यात ते डायमंडचं नेकलेस घातलं, जे तिच्या गळ्याला खूपच खुलवून दिसत होतं. मग तिला उभं करत तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेत म्हणाला, चला आता. अंजली फक्त मान हलवते. करणने तिचा हात पकडला आणि दोघं लिफ्टकडे गेले. अंजलीनं हिल्स घातल्या होत्या, त्यामुळं तिला चालणं कठीण जात होतं. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि दोघं बाहेर आले. अंजली म्हणाली, माझ्यानं चालवत नाही या हिल्समध्ये, मी काढू का? करण काहीच न बोलता तिला उचलून घेतो आणि कारकडे चालू लागतो. कार जवळ पोहोचताच बॉडीगार्डनं दरवाजा उघडला. कार्यालयातील सगळे कर्मचारी निघून गेले होते, कारण 8 वाजले होते. फक्त करणचे बॉडीगार्ड तिथे उपस्थित होते. करणनं अंजलीला कारमध्ये बसवलं आणि स्वतःही समोरच्या सीटवर बसला. ड्रायव्हरला पुढे जाण्यास सांगितलं. थोड्याच वेळात कार एका मोठ्या हॉटेलसमोर थांबली. बॉडीगार्डनं दरवाजा उघडला. करण प्रथम बाहेर उतरला आणि अंजलीकडे आला. अंजली बाहेर येणार होती, पण करणनं पुन्हा तिला उचलून घेतलं आणि थेट हॉटेलच्या आत घेऊन गेला. हॉटेलमधलं वातावरण अगदीच विचित्र होतं, कारण तिथं एकही माणूस नव्हता. संपूर्ण हॉटेल रिकामं होतं. तेवढ्यात एक माणूस आला. झुकून नमस्कार करत म्हणाला, हॅलो सर, मी ह्या हॉटेलचा मॅनेजर आहे. तुम्ही या दिशेनं या. मॅनेजर पुढे गेला. करणचे 2 बॉडीगार्ड्स पुढे, मध्ये करणने अंजलीला उचललेलं आणि 2 बॉडीगार्ड मागे. एक खास रूम समोर पोहोचल्यावर मॅनेजर थांबला आणि म्हणाला, प्लीज सर, असं म्हणत दरवाजा उघडला. करण काहीही न बोलता आत गेला. आत जाताच अंजली बघते की संपूर्ण खोलीत फक्त एकच टेबल आहे आणि त्यावर फक्त 2 मेणबत्त्या. संपूर्ण खोलीत लाईटऐवजी फक्त मेणबत्त्यांचा प्रकाश होता. करण टेबलजवळ गेला आणि अंजलीला अलगद उभं केलं. तिला खुर्ची ओढून बसवलं आणि स्वतः समोर बसला. अंजली आजूबाजूला बघत फारच आनंदी झाली होती. कधीही तिला वाटलं नव्हतं की कुणी तिला इतकं प्रेम करेल. करण तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत म्हणाला, काही कमी वाटतंय का? नाही नाही, फारच सुंदर सजावट केली आहे. खास करून या कॅन्डल्स आणि बलूननी सजवलेला हा संपूर्ण रूम खूपच सुंदर दिसतोय, असं अंजली आनंदानं म्हणाली. तुला आवडलं? करण तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारतो. त्याला स्पष्ट दिसत होतं की अंजली किती खुश आहे आणि करणला हेच हवं होतं की अंजली नेहमी अशीच आनंदी राहावी. करण म्हणाला, काय खाणार आहेस? ऑर्डर कर. अंजली थोडी संकोचत म्हणाली, तुम्हीच ऑर्डर करा, मला या गोष्टी कळत नाहीत आणि मला अजून हेही माहीत नाही की तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही. तिला करण भेटून अजून फार दिवस झाले नव्हते. अजून तो काय खातो काय नाही हे तिला कसं कळणार? करण हसून म्हणाला, तुला जे आवडतं तेच मला देखील आवडेल आत्तापासून. पण अंजली काही बोलायच्या आधीच करण म्हणतो, पण वगैरे काही नाही, ऑर्डर कर. असं म्हणत त्यानं मेन्यू कार्ड तिच्या हातात दिलं. अंजलीनं मेन्यू कार्ड उघडलं, पण तिला काहीच कळेना, कारण तिथली प्रत्येक डिश 5,000पासून सुरू होत होती. ती पैसे वाया घालवू इच्छित नव्हती, तरी तिनं सर्वात कमी दराचं जेवण ऑर्डर केलं. थोड्याच वेळात जेवण आलं. दोघं जेवणाचा आनंद घ्यायला लागले. जेवण झाल्यावर करणनं आईस्क्रीम ऑर्डर केलं, कारण करणला माहीत होतं की अंजलीला जेवणानंतर आईस्क्रीम खायला आवडतं. तो ही गोष्ट त्यानं लक्षात ठेवली होती. आईस्क्रीम पाहून अंजली अगदी लहान मुलीसारखी आनंदी झाली. ती आईस्क्रीम घेऊन खायला लागली. तेव्हाच तिला आठवलं की तिच्याशिवाय अजून एक माणूस तिथे आहे, जो प्रेमानं तिला न्याहाळत होता. अंजली करणकडे गेली आणि म्हणाली, थोडंसं खा ना, कसं आहे ते बघा. करणनं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि आपली खुर्ची बाजूला करत तिच्याजवळ आला. मग तो थोडा झुकला आणि आईस्क्रीम खाण्याच्या बहाण्यानं तिच्या ओठावरचं आईस्क्रीम चाटून घेतलं आणि म्हणाला, खूपच टेस्टी आहे. हे ऐकून अंजली लाजून चेहरा खाली घालते. त्या क्षणी तिला कुठेतरी लपून जावंसं वाटत होतं. थोड्या वेळानं दोघं बाहेर आले.
करणने पुन्हा अंजलीला उचलून घेतलं आणि कारकडे गेला. दोघं कारमध्ये बसले. ड्रायव्हरने घराकडे गाडी वळवली. करण सतत अंजलीकडे पाहत होता, तर अंजली बाहेरचं दृश्य पाहण्यात गुंग होती. पाहता पाहता ती कधी झोपली तिलाही कळालं नाही. घरासमोर पोहोचल्यावर करणनं तिला हाक दिली, पण अंजलीनं काहीच प्रतिसाद दिला नाही. करणला समजलं की ती झोपली आहे. त्यानं कारचा दरवाजा हळूच उघडला, तिला उचलून घेतलं आणि घरात गेला. तिला बेडवर झोपवलं आणि स्वतः वॉशरूममध्ये गेला. शॉवर घेऊन परत आला तेव्हा त्यानं पाहिलं की अंजली झोपेतच स्मित करत होती. हे पाहून करणच्या मनाला एक शांत समाधान वाटलं. त्यानं तिच्या कपड्यातून नाईट ड्रेस घातला, तिला नीट ब्लँकेटमध्ये झाकलं आणि एसीचं तापमान नीट करून स्टडी रूममध्ये गेला. दरम्यान दुबईत हंसा, भुवन, अक्की आणि प्रकाश या चौघांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली होती. त्यांच्यावर इतका टॉर्चर झाला होता की डॉक्टरांनाही वाचवणं अशक्य वाटत होतं. करण स्टडी रूममध्ये जाऊन ऑफिसचं महत्त्वाचं काम करू लागला, पण काही वेळात त्याचं मन अंजलीशिवाय लागेना. तो आपल्या वडिलांच्या खोलीत गेला. पाहतो तर ते शांत झोपलेले होते. करण त्यांच्यासमोर बसून त्यांचा हात हातात घेऊन बोलतो, पप्पा, उद्या तुम्हाला एक खूप मोठं काम करायचं आहे. ज्यांनी तुमचे हे हाल केले त्यांना जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही. मी कसा राहिलो तुमच्याशिवाय? जेव्हा तुमच्याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी तुमच्यावर जे केलं. असं बोलता बोलता करण थांबू शकला नाही. तो रडायला लागला. नाही, मी कमजोर नाही व्हायचं. तुमचा मुलगा खूप मजबूत आहे. मी त्यांना इतका त्रास दिलाय की ते पुन्हा जन्म घेण्याची इच्छा जरी ठेवली तरी हा जन्म विसरता येणार नाही. करण थोडा वेळ तसाच बसून राहिला. मग हळूहळू उठून आपल्या खोलीत गेला. अंजलीच्या शेजारी जाऊन झोपला. नाईट लाईटमध्ये अंजलीचा गोरा चेहरा अधिकच चमकत होता. करणनं तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला मिठीत घेऊन झोपला. सकाळी अंजलीचे डोळे उघडतात तर ती करणच्या बाहुपाशात असते. सूर्याच्या कोवळ्या उन्हांची लाली करणच्या चेहऱ्यावर पसरलेली असते, ज्यामुळे त्याचं तेज अजूनच उठून दिसत असतं. ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. तेवढ्यात करण डोळे उघडून म्हणतो, मला माहीतच नव्हतं की माझी बायको मला इतका देखणा समजते. हे ऐकताच अंजली अगदी लाजून जाते. तिला काहीच बोलता येत नाही. फक्त नजरेखाली मान घालून ती गालातल्या गालात हसत राहते. ती तिथून पळून जायच्या विचारात होती, पण ती काही करत. त्याआधीच करणनं तिला आपल्या बाहुपाशात घट्ट पकडलं. तो म्हणाला, असं कसं बेबी? आधी मला गुड मॉर्निंग तरी विश कर. अंजली काहीच बोलत नव्हती. ती फक्त करणच्या छातीवर डोकं ठेवून लपण्याचा प्रयत्न करत होती. करणनं तिला हळुवारपणे चेहऱ्यावर करायला लावला आणि प्रेमानं म्हणाला, जोपर्यंत तू मला नीट गुड मॉर्निंग विश करत नाहीस तोपर्यंत तुला इथून जाऊ देणार नाही. अंजली करणच्या डोळ्यात पाहत होती. तिला तिथं आपल्यासाठी खरं प्रेम दिसत होतं. मग तिनं हळुवारपणे संकोचत गुड मॉर्निंग म्हटलं. पण करण म्हणाला, नाही, असं नाही चालणार. पहिल्यांदा इथे. असं म्हणत त्यानं ओठांकडे इशारा केला. इथे एक किस हवी आहे, तेव्हाच तुझं गुड मॉर्निंग मान्य केलं जाईल. हे ऐकताच अंजली लाजून गालातल्या गालात हसू लागली. आता तिच्या हातात काही नव्हतं. ती हळूहळू करणच्या ओठांजवळ गेली. क्षणभरात एक किस केली आणि लगेच म्हणाली, गुड मॉर्निंग, आणि धावतच वॉशरूममध्ये निघून गेली. करण हे पाहून हसतो. थोड्याच वेळात अंजली बाहेर आली. करण रूममध्ये नव्हता. हे पाहून तिला थोडंसं हायसं वाटलं, कारण तिला अजून समजत नव्हतं की करणच्या डोळ्यांमध्ये नजर कशी मिळवायची. ती हेच विचार करत होती. तेवढ्यात करण बाल्कनीमधून आत येताना दिसला. अंजली त्यावेळी अजून टॉवेलमध्येच होती. करणला पाहताच ती लगेच चेंजिंग रूममध्ये धावत गेली. करणनं तिला अशा गोंधळलेल्या अवस्थेत पाहून हलकं स्मित केलं आणि स्वतः वॉशरूममध्ये गेला. त्यानंतर अंजली किचनमध्ये गेली आणि नाश्त्याची तयारी करू लागली. थोड्याच वेळात करण आपल्या वडिलांना घेऊन डायनिंग टेबलजवळ आला. अंजलीनं संपूर्ण नाश्ता टेबलवर सजवला होता. करणनं आधी पप्पांना खुर्चीत बसवलं, मग स्वतः बसला. अंजली सर्व्ह करत होती. थोड्याच वेळात तिघांनी एकत्र नाश्ता केला. करण अंजलीला विचारतो, सगळी पॅकिंग झाली का? हो, झाली. अंजलीनं शांतपणे उत्तर दिलं. ठीक आहे,
मग निघूया. करण आजूबाजूला पाहतो आणि विचारतो, पप्पा कुठे गेले? ते आत्ता इथं होते ना? अंजली म्हणाली, ते येत आहेत. बहुतेक आपल्या खोलीत गेले असतील काही कामासाठी. ठीक आहे, मी पप्पांना घेऊन येतो, असं म्हणत करण त्यांच्या खोलीकडे गेला. करण आपल्या वडिलांच्या खोलीत जातो. त्याचे वडील धवीत, भावना म्हणजे करणची आई, हिच्या फोटोसमोर उभे होते. ते दृश्य पाहून करण एका क्षणासाठी तसाच थांबतो, कारण हेच ते छायाचित्र होतं जे त्याच्याकडं त्यावेळी आलं होतं जेव्हा त्याची आजी शेवटचा श्वास घेत होती. धवीत फोटोसमोर उभे राहून बोलतात, माहिती आहे का भावना, आपला मुलगा आज इतका यशस्वी झाला आहे की तो मला माझ्याच जेटमधून परदेशात घेऊन जात आहे. जर तू आज हयात असतीस तर किती आनंदी झाली असतीस. हे बोलून ते रडू लागतात. करण हे ऐकून गहिवरून जातो. त्याच्या डोळ्यातही अश्रू येतात, पण तो स्वतःला सावरून आपल्या वडिलांच्या जवळ जातो आणि म्हणतो, पप्पा, आई कुठेही गेली नाहीये, ती आपल्यासोबतच आहे. असं म्हणत तो आपल्या हृदयाकडे बोट दाखवतो. धवीत करणकडे पाहतात आणि त्याला पाहताना भावना आठवते, कारण करणच्या डोळ्यांमध्ये भावनासारख्याच गडद डोळ्यांची झलक होती, ज्यावर कधी काळी धवीत फिदा झाले होते. काही वेळ तसेच शांत राहिल्यानंतर धवीत उठतात आणि म्हणतात, मी ठीक आहे, फक्त 2 मिनिटं दे, मी वॉशरूममधून येतो. करण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याचं ऐकत नाहीत आणि वॉशरूममध्ये जातात. काही वेळानं ते बाहेर येतात आणि करण निश्वास सोडतो. पप्पा, तुम्ही ठीक आहात ना? करण त्यांचा चेहरा पाहत विचारतो. हो, मी ठीक आहे. आता चला, नाहीतर आपण उशीर करू. असं म्हणत ते बाहेर पडतात. ते चालू शकत नसले तरी त्यांनी स्वतःची व्हीलचेअर हातानं चालवली आणि बाहेर गेले. करण मनात विचार करत होता, पप्पा, तुम्ही आईला आठवत होतात. मी आज त्या सगळ्यांना जिवंत सोडणार नाही, ज्यांनी तुम्हा दोघांना एकमेकांपासून दूर होण्याची वेळ आणली. आज मी त्यांचं नामोनिशाण या जगातून मिटवून टाकेन. असं म्हणत तो निघून जातो. तिघे घराबाहेर पडतात. बॉडीगार्ड धवीत त्यांना एका वेगळ्या गाडीत बसवतात, कारण ते करण आणि अंजलीच्या प्रायव्हसीमध्ये अडथळा नको होता म्हणून त्यांनीच वेगळी गाडी मागवली होती. सगळे गाडीत बसतात. ड्रायव्हर सीटवर बसतात. सर्व गाड्या वेगानं निघतात. काही वेळानं ते विमानतळावर पोहोचतात. धवीत यांना बाहेर काढण्यासाठी करण स्वतः जातो. अंजली देखील त्याच्यासोबत निघते. तिघे एकत्र जेटमध्ये जातात. करण आपल्या पप्पांना एका खोलीत नेतो आणि त्यांना आरामदायक बिछाण्यावर झोपवतो, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही, कारण व्हीलचेअरवर बसून त्यांच्या कमरेला दुखत असे. ते झोपल्यावर करण अंजलीजवळ येतो. अंजली शांतपणे विमानाच्या खिडकीबाहेर बघत बसली होती. तिला कधी वाटलंच नव्हतं की तिचं आयुष्य असं वळण घेईल. करण तिच्या बाजूला बसतो आणि विचारतो, काय झालं? तुम्ही खोल विचारात गढून गेल्यासारखं वाटताय. अंजली म्हणते, काही नाही, फक्त हेच विचार आहेत की जर तुम्ही माझ्या आयुष्यात आला नसता तर माझं आयुष्य कसं असतं. असं म्हणत ती त्याच्याकडे पाहते. करण तिच्याकडे बघतो आणि हसून म्हणतो, देवानं मला सांगितलं होतं की अंजली नावाच्या मुलीच्या आयुष्यात जा, कारण तिला तुझी गरज आहे, म्हणूनच मी तुला माझ्या आयुष्यात सामावून घेतलं. अंजली हसून म्हणते, प्लीज तुम्ही हे विनोद करणं बंद करा. करण तिला जवळ घेतो आणि म्हणतो, आज आपण देशाबाहेर चाललोय, तर हे सगळे विचार इथेच सोडून दे आणि आपल्या पुढील आयुष्याचा आनंद घे. अंजलीला अचानक इतक्या जवळ आल्यानं श्वास जड होतो. करणलाही हे जाणवतं. तो हळूहळू तिच्या ओठांकडे झुकतो आणि मग तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये बंद करतो. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपण उद्या पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन भाग आल्यावर तुम्हाला समजेल. आणि कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.